नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स स्पर्धा BCom थर्ड इयर 5th सेमिस्टरच्या या व्यावसायिक वित्त या लेक्चरमध्ये आज आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम्स पाहूया. या दोन प्रॉब्लेम्सला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही प्रॉब्लेम मी इथे बोर्डवर लिहिलेले आहेत. दोन्ही अगोदर प्रॉब्लेम्स इथे लिहिलेले आहेत आणि नंतर त्याचे सोल्युशन्स इथे लिहिलेले आहेत. वेळ वाचण्यासाठी आणि त्याला व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी आपल्याला याची निश्चितच या पद्धतीची आपल्याला मदत होईल. या युनिटचे 3 पार्ट आहेत. एक येतो प्रोजेक्ट फायनान्सिंग, दुसरा आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि तिसरा आहे लेव्हरेजेस. जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की प्रोजेक्ट फायनान्सिंगमध्ये थेरॉटिकल पोर्शन होता. या थेरॉटिकल पोर्शनमध्ये आपण प्रोजेक्ट फायनान्सिंग आणि त्या संबंधित ज्या वेगवेगळ्या कार्यपद्धती आहेत भांडवल उभारण्यासाठीचा त्याचा अभ्यास आपण केला. तो थेरॉटिकल पार्ट होता. त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे जो आता आपण सध्या पाहतो आहे तो आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा जो थेरॉटिकल पोर्शन होता तो आपण अगोदरच पूर्ण केलेला आहे. त्यासोबतच त्याच्या संबंधित जे मी तुम्हाला फॉर्म्युले होते ते फॉर्म्युले सविस्तरपणे बोर्डवर लिहून दिलेले होते, जे तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये जाऊन पाहू शकता. तुम्हाला मला याद्वारे एक सूचनाही करायची आहे की आपण हे जे सगळं करतो आहे ते RTMNU नागपूर सिलेबस जो आहे नागपूर युनिव्हर्सिटीचा त्या सिलेबसला फॉलो करून आपण त्याच सिक्वेन्समध्ये आपण व्हिडिओ लेक्चर्स घेतो आहोत. जिथे थेरॉटिकल पोर्शन सांगितलेलं आहे तिथे थेरॉटिकल पोर्शन, जिथे न्यूमरिकल पोर्शन आपण सांगितलेलं आहे तिथे न्यूमरिकल पोर्शन आपण या पद्धतीने असं सॉल्व करणार आहोत. तर मग प्रोजेक्ट फायनान्सिंग, जसं मी अगोदर सांगितलं होतं की प्रोजेक्ट फायनान्सिंगमध्ये थेरीला आपण कव्हर केलं. हा जो दुसरा पार्ट आहे तो आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी या ॲस्पेक्टवर लक्ष द्यायचं आहे. तर इथे पहा, मागील जे काही प्रॉब्लेम्स आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे घेतले त्यामध्ये आपण EOQ काढला. EOQ काढण्यासाठी आपल्याला Cची मदत घ्यावी लागते, ती आपण वर्किंग नोटमध्ये सॉल्व केलेली आहे. आणि यानंतर जो पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो आहे लेव्हरेजेसचा. तर लेव्हरेजेसचा हा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरपासून सुरुवात करतो आहे, जो दुसऱ्या युनिटचा तिसरा भाग आहे. दुसऱ्या युनिटमध्ये 3 पार्ट होते. 3 पार्टमधला हा दुसरा भाग. आज हे 2 न्यूमरिकल्स पाहिल्यानंतर आपण संपवत आहोत आणि यानंतर जो तिसरा पार्ट आहे लेव्हरेजेसचा तो आपण पुढच्या लेक्चरपासून सुरू करणार आहोत. या दरम्यान आतापर्यंत जेवढं काही झालं त्यामध्ये जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला माझा जो कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे किंवा व्हॉट्सॲप नंबर तुमच्याकडे आहे किंवा जो ईमेल ID तुमच्याकडे आहे या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधून तुमच्या काही अडचणी असतील आपल्या अभ्यासक्रमाच्या संबंधित पहिल्या युनिटपासून तर दुसऱ्या युनिटच्या दुसऱ्या पार्टपर्यंत जो आज आपला संपेल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट त्यापर्यंत कुठल्याही अडचणी असतील अभ्यासक्रमाच्या संबंधित त्या निश्चितच मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. आणि उद्याच्या लेक्चरपासून आपल्याला लेव्हरेजेसकडे वळायचं आहे. तर मग जेव्हा आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा विचार करतो आहे तर थोडक्यात इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे स्कंद व्यवस्थापन. स्कंद व्यवस्थापनामध्ये ज्या इन्व्हेंटरीज आपण त्या व्यवसायामध्ये येतात, स्टॉकपासून मग वर्क इन प्रोग्रेस असेल, फिनिश्ड गुड्स असेल, ह्या सर्व संबंधित जे मॅनेजमेंट केलं जातं तो राहतो स्कंद व्यवस्थापनाचा किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा भाग. मग यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला अशा एका क्वांटिटीपर्यंत यावं लागतं की त्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असं संबोधलं जातं. मग इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय की ती एक अशी क्वांटिटी आहे की जिथे आपण असं म्हणू शकतो की एक ब्रेक इव्हन पॉईंट क्रिएट होऊन तो व्यवसाय एक नफ्याच्याकडे वळू शकतो किंवा असं एक स्कंद व्यवस्थापन की त्याद्वारे त्या कंपनीला जास्तीत जास्त नफा होण्याची, कमीत कमी हानी होण्याचे चान्सेस जास्त राहतात. कारण स्कंद व्यवस्थापन किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा तुमचा एक भाग आहे की जो तुम्हाला तुमच्या प्रोडक्शन मध्ये वेळोवेळी यूज केला जातो, वेळोवेळी त्याचं काम पडतं आणि तुमचं प्रोडक्शन त्यामुळे सफर होत नाही, त्यामुळे ती जी एक घडी बसलेली असते ती बिघडत नाही. म्हणून एक जो स्केड्यूल बनलेला असतो किंवा एक जे वेळापत्रक बनलेलं असते उत्पादनाच्या संबंधित त्याचा एक अत्यंत जवळचा संबंध हा स्कंद व्यवस्थापनाशी असतो. कारण स्कंद व्यवस्थापन जर तुमचं त्याच लेवलला जर बिघडत असेल तर नक्कीच त्याचा एक दुष्परिणाम हा त्या व्यवसायाच्या, त्या कंपनीच्या उत्पादनावर नक्कीच पडतो. म्हणून स्कंद व्यवस्थापनामध्ये आपल्याला किंवा वित्तीय व्यवस्थापकाला अत्यंत एक सूक्ष्म नजरेने त्याकडे पाहावं लागेल, लक्ष द्यावं लागेल आणि एक अशा लेवलला मेंटेन करावी लागेल किंवा अशा एखाद्या क्वांटिटीला मेंटेन करावं लागेल की
तो व्यवसाय निश्चितच नफ्याकडे त्याचं नफा कमवण्यास सुरुवात होईल. तर मग मागील काही लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स पाहिले होते, त्याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला फॉर्म्युलेही दिलेले आहेत. आज आपण या 2 प्रॉब्लेम्सला इथे पाहूया. पहिला प्रॉब्लेम अगोदर, ही प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय माहिती दिली आहे ती अगोदर व्यवस्थितपणे वाचून घेऊया आणि मग त्या माहितीच्या आधारे आपल्याला जी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा जो फॉर्म्युला आपण इथे घेतलेला आहे त्या आधारे आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जी माहिती दिली आहे ती आहे कन्झम्पशन ऑफ मटेरियल 6000 युनिट्स पर इयर आहे, की त्या व्यवसायाला एका वर्षामध्ये किती युनिट्स कन्झ्युम त्याचे होतात, ते आहेत 6000 युनिट्स. एक्सपेन्सेस जे आहे ते एक्सपेन्सेस जसं कॉस्ट ऑफ प्लेसिंग ऑर्डर म्हणू शकता किंवा त्याच्याशी संबंधित जो खर्च आहे, कॅरिंग एक्सपेन्सेस वगैरे, स्टोरिंग एक्सपेन्सेस, ते आहे ₹50 पर ऑर्डर. त्यानंतर कॉस्ट ऑफ स्टोरिंग इन्व्हेंटरी ही 10% आहे आणि कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट ₹10 आहे. ही माहिती आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे आणि याच्या आधारे आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही काढावी लागेल. तर EOQचा फॉर्म्युला √2AO डिवायडेड बाय C. विद्यार्थ्यांकडून कधीकधी चूक अशी होते की अंडररूट ते पूर्णच न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ज्याला म्हणतो आपण, त्या पूर्ण याचा ते अंडररूट काढतात. अंडररूट आपल्याला हा फक्त वरच्या भागाचा काढायचा आहे, C हा भाग अंडररूटमध्ये येत नाही. म्हणून जो फॉर्म्युला आहे तो EOQ √2AO डिवायडेड बाय C. परत ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज त्यामध्ये आपल्याला प्लेस करायचे आहेत. तर √2A ची व्हॅल्यू आपल्याला इथे पाहायला मिळेल, कन्झम्पशन ऑफ मटेरियल 6000 युनिट्स पर इयर. तर 2 मल्टिप्लाइड बाय 6000 युनिट्स मल्टिप्लाइड बाय O मीन्स ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणू शकतो, तर ते आहेत ₹50 पर ऑर्डर डिवायडेड बाय C. आता C ची व्हॅल्यू आपल्याला डिरेक्टली दिलेली नाही आहे, तर C ची व्हॅल्यू आपल्याला वर्किंग नोटच्या आधारे काढावी लागेल. त्याला तुम्ही स्पेसिफिकली वर्किंग नोटही म्हणू शकता किंवा त्याला एक त्याचमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये इन्क्ल्यूड करू शकता. पण वर्किंग नोट आणि अशा पद्धतीनं जर आपण आपल्या प्रॉब्लेमची मांडणी केली, निश्चितच एक ते प्रॉब्लेम एक चांगल्या पद्धतीने तयार होऊन तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस तिथे वाढतात. म्हणून मग Cचा आपण एक वेगळा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट मल्टिप्लाइड बाय कॅरिंग कॉस्ट. या पूर्ण युनिटमध्ये, या युनिटच्या या पार्टमध्ये येणार जे सर्व संपूर्ण फॉर्म्युले मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत, जे वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतात. ज्या पद्धतीचं ते प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेममध्ये कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे आपल्याला त्यावेळेस निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर म्हणून तुम्हाला ऑलरेडी मी जेवढे काही फॉर्म्युले या युनिटशी, या पार्टशी संबंधित असतील ते सर्व तुम्हाला ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर पाहू शकता. तर मग C ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतानाचा जो फॉर्म्युला आहे तो आहे कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट मल्टिप्लाइड बाय कॅरिंग कॉस्ट. आता ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूजमध्ये आपल्याला शोधायचे आहे. तर कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 100 आणि 10% ऑफ स्टोरिंग इन्व्हेंटरी आणि जो कॅरिंग कॉस्ट आहे तो आहे 10%. त्यामुळे C ची व्हॅल्यू जी आली आहे ती आहे 10. 10 ची ही व्हॅल्यू इथे पुटअप करून मग जो EOQ आपल्याला निघतो आहे तो आहे 244.95 युनिट्स. याला तुम्ही राउंडिंग ऑफ करून 245 युनिट्स पण इथे लिहू शकता. म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी जी आहे ती आहे 245 युनिट्स. तर हा झाला आपला पहिला प्रॉब्लेम, ज्यामध्ये अगोदर आपण काय काढलं EOQ आणि त्यानंतर जे दुसऱ्या याच्यात आपण वर्किंग नोटमध्ये जी काढली ती काढली आपण C ची व्हॅल्यू. याच पद्धतीचं हे दुसरं एक प्रॉब्लेम आपण इथे दिलेला आहे, ते प्रॉब्लेम वाचून घेऊया. प्रॉब्लेम सारख्याच प्रकारचे आहे, फक्त त्यामध्ये व्हॅल्यूज ह्या डिफरंट आहेत. याच पद्धतीचे तुम्ही त्यामध्ये व्हॅल्यूज चेंज करून त्या वेगवेगळ्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस तुम्ही करून घेऊ शकता. A unit Z cost ₹50 and yearly consumption is 95,000 units. Yearly consumption त्याचा आहे 95,000 युनिट्स. The cost of placing order is ₹10. ऑर्डर प्लेस करण्याची जी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ प्लेसिंग ऑर्डर म्हणजे एखादी ऑर्डर जेव्हा आपण प्लेस करतो आहे किंवा त्या कंपनीला एक ऑर्डर प्लेस करण्याचा जो खर्च आहे तो येतो आहे ₹10. कॉस्ट ऑफ कॅरिंग इन्व्हेंटरी 10% ऑफ मटेरियल कॉस्ट पर एनम. ती इन्व्हेंटरी त्यांना साठवून ठेवणे, त्यांच्यावर वेळोवेळी जे काही प्रक्रिया आवश्यक असेल ती करणे, त्यासाठीचा जो खर्च आहे तो आहे 10% ऑफ मटेरियल कॉस्ट पर एनम. तर या माहितीच्या आधारे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. फॉर्म्युला तोच आहे जो आपण अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये घेतला, √2AO डिवायडेड बाय C.
2 ची व्हॅल्यू 2 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आपण इथे दिलेली आहे 95,000 युनिट्स. सो 2 मल्टिप्लाइड बाय 95,000 मल्टिप्लाइड बाय ओ ची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे. द कॉस्ट ऑफ प्लेसिंग ऑर्डर इज ₹10 डिवायडेड बाय 5. तर जसं आपण इथे सी ची व्हॅल्यू वर्किंग नोटमध्ये काढली ती सी ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट जी दिलेली आहे ती आहे आपल्याला दिलेली आहे ₹50 मल्टिप्लाइड बाय कॅरिंग कॉस्ट दिलेली आहे 10%. तर 50 मल्टिप्लाइड बाय 10% इज इक्वल्स टू 5. म्हणजे आता आपल्याला कशाचं उत्तर मिळालं? सीचं उत्तर मिळालं 5. जे आपण जसं इथे गेलो होतो तसं अगोदर इथे सीच्या ठिकाणी लिहिलं. या वरच्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आहे ₹1,90,000. ₹1,90,000चं अगोदर अंडररूट आपण इथे काढलं. अंडररूट काढल्यानंतर त्याला डिवाइड बाय 5 केलं. एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर त्याचा जो एक सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपल्याला फॉलो करावा लागेल. म्हणजे अगोदर तुम्हाला ब्रॅकेट्स सॉल्व्ह करावं लागतील, नंतर तुम्हाला भागाकार सॉल्व्ह करावा लागेल, नंतर गुणाकार सॉल्व्ह करावा लागेल, नंतर बेरीज म्हणजे आपण ज्याला ॲडिशन म्हणतो, आणि नंतर सबट्रॅक्शन. म्हणजे तो एक जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपल्याला जर त्या सिक्वेन्सने जर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, पर्टिक्युलरली कोणते प्रॉब्लेम्स? न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स, तर आपलं प्रॉब्लेम बरोबर राहतं. नाहीतर तुम्ही जर तो सिक्वेन्स जर चुकवला, गुणाकाराच्या अगोदर भागाकार आणि ब्रॅकेट सॉल्व्ह न करताच त्या जर सॉल्व्ह करत गेले तर तुमचे प्रॉब्लेम चुकण्याचे चान्सेस राहतात. म्हणून जसं आपण एक प्रायमरी शाळेपासून एक शिकवत आलेलं आहे की जेव्हा आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं, गणितातलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं, तर तुझा जो एक सिक्वेन्स आहे कंचे भागू बेव, क कंस भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी, हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये फॉलो करावा लागेल. म्हणून आपण इथे काय करतोय, अगोदर याचं मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचा काय काढला आपण? अंडररूट काढला, वर्गमूळ काढलं. वर्गमूळ काढल्यानंतर त्याला 5ने डिवाइड केलं आणि त्यानंतर हे उत्तर आलं. परत एकदा रिपीट करतो आहे. अगोदर आपण या वर्गमूळाच्या आतमधलं मल्टिप्लिकेशन केलं, ज्याचं उत्तर आलं 1,90,000. या 1,90,000चं काढलं आपण वर्गमूळ, अंडररूट ज्याला म्हणतो आपण, आणि मग जी काही व्हॅल्यू आली असेल त्याला डिवाइड केलं आपण 5ने. तर आपलं जे उत्तर आलं ते आलं आहे 616.44 युनिट. याला तुम्ही राउंडिंग ऑफ करू शकता. हे 0.50च्या आतमध्ये असल्यामुळे इथे तुम्ही 616 युनिट्स असे लिहू शकता. म्हणून इथली जी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे की जी एक प्रॉफिटेबल इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे की जी एक ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे ना नफा ना तोटाला ओलांडून एक प्रॉफिट त्या कंपनीला देतो आहे, तर ती आहे 616.44 युनिट. तर मग या दोन्ही प्रॉब्लेम्समध्ये आपण अशी क्वांटिटी काढली की जी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे आणि त्यामध्ये सीचं आन्सर आपण वेगळं काढलं आणि ते आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं. तर मग हे काही जे प्रॉब्लेम्स होते, ही प्रॉब्लेम्स होते इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे, स्कंद व्यवस्थापनाचे. म्हणून जेव्हा आपण युनिट नंबर 2चा तुम्ही अभ्यास कराल, तर युनिट नंबर 2चा अभ्यास करताना तुम्हाला तो 3 पार्ट्समध्ये करायचा आहे: प्रोजेक्ट फायनान्सिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि लेव्हरेजेस. तर या सेकंड पार्ट जो आहे आता युनिट नंबर 2चा, हा आपण इथे संपवित आहोत इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा. आणि यानंतर जो तिसरा पार्ट आहे तो आहे लेव्हरेजेसचा. लेव्हरेजेसची सुरुवात करताना त्याची लेव्हरेजेसची सुरुवात आपण अधिकृतपणे समोरच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. पण लेव्हरेजेसमध्ये नेमकं आपल्याला 3 प्रकारचे लेव्हरेजेस पाहिजे आहेत: ऑपरेटिंग लेव्हरेज, फायनान्शियल लेव्हरेज आणि कंबाईंड लेव्हरेज. तिथेही सुरुवात आपल्याला थिअरीपासून आपण करू. एक जे आपला क्रम असतो, सुरुवात थिअरीपासून करायची आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फॉर्म्युले अगोदर लिहूया आणि फॉर्म्युल्यानंतर आपण लगेचच प्रॉब्लेमला सुरुवात करतो आहे. मग लेव्हरेजेस म्हणजे काय? तर लेव्हरेजेस म्हणजे एक आज त्याची एक ओळख करून घेऊया, तोंड ओळख करून घेऊया आणि पुढच्या लेक्चरला मग त्याला अधिकृतपणे सुरुवात करूया. तर लेव्हरेजेस म्हणजे एक असं की ज्यामध्ये एक कमी भारामध्ये, कमी शक्तीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त काम करून घेऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल ते क्रेन आपण जर घेऊया. पाहताना तुम्हाला क्रेन वाटेल की एक फक्त साधा एक तार असतो, जाळा तार असतो किंवा जाळी दोरी असते आणि त्याला जास्तीत जास्त वजन ती क्रेन उचलू शकते. मग क्रेनला जर पाहून तुम्ही म्हणाल की एवढं मोठं वजन ती क्रेन कशी उचलेल, तर ॲक्च्युली तिथे एक मेकॅनिकल फोर्स काम करतो की त्या क्रेनचा जो बेस असतो तो अत्यंत स्ट्रॉंग असतो
आणि वजन उचलण्यासाठी जी वरची रिंग राहते, ज्याला ते काही बांधून मग ते त्यांचा जो दोर असेल किंवा जो तार असेल जाळा किंवा काही रॉड्स असतील ते बांधून ती वस्तू उचलल्या जाते. ॲक्च्युली जी वरची रिंग आहे त्या रिंग भोवती जो दोर फिरतो आहे ते उचलण्यासाठी ॲक्च्युली तो झाला एक फोर्स, जो मेकॅनिकल फोर्स ते क्रिएट होतो आहे तो आहे लेव्हरेज. म्हणजे लेव्हरेज म्हणजे असं की एक असा फोर्स की ज्यामुळे ते काम घडून येते आहे कमी श्रमामध्ये, कमी त्रासामध्ये. तर ही एक झाली त्याची एक सायंटिफिक आपण काय म्हणू शकतो एक्सप्लेनेशन. त्याच लेव्हरेजला आपल्याला आपल्या वाणिज्याशी म्हणजे कॉमर्सची त्याची एक यूज आपल्या फिनान्समध्ये कॉमर्समध्ये आपल्याला करायचं आहे. तर मग लेव्हरेजमध्ये फायनान्शियल लेव्हरेज जसं मी म्हटलं, ऑपरेटिंग लेव्हरेज म्हटलं आणि दोघांना मिळून जे लेव्हरेज बनतं ते राहतं कंबाईंड लेव्हरेज. तर यांचे एक एक्सप्लेनेशन, यांचा उपयोग आपल्याला आपल्या या विषयामध्ये व्यावसायिक वित्तामध्ये कुठल्या पद्धतीने करायचा ते आपल्याला पाहायचं आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला थेरॉटिकल पोर्शन कव्हर करू. त्यानंतर त्याच लेक्चरमध्ये जर पॉसिबल झालं तर यासंबंधी जे काही फॉर्म्युले असते, जसे मी तुम्हाला इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे सर्व फॉर्म्युले लिहून दिले होते, तसेच लेव्हरेजशी संबंधित जे सर्व फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लिहून देईल. आणि त्यानंतर मग आपण कंबाईंड लेव्हरेज, सुरुवातीला फायनान्शियल लेव्हरेज, ऑपरेटिंग लेव्हरेज आणि दोघांना मिळून मग कंबाईंड लेव्हरेजला आपण सुरुवात करू. हा युनिट नंबर 2चा शेवटचा पार्ट आहे. येणाऱ्या 2 किंवा हार्डली जास्तीत जास्त 3 लेक्चरमध्ये आपल्याला हा लेव्हरेज हा पार्ट आपला संपेल आणि त्यानंतर मग आपण युनिट नंबर 3ला सुरुवात करूया. तर हे सर्व आज इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं जे आपण पाहिलं त्याच्या अगोदर थेरीचे यूट्यूब व्हिडिओज आहेत ते प्रॉपरली एकदा पाहून घ्या. त्यासोबतच जे फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत त्याचा एक पूर्ण व्हिडिओ बनलेला आहे, तो व्हिडिओ प्रॉपरली पहा. संपूर्ण फॉर्म्युले त्यामध्ये दिलेले आहेत आणि जेवढे काही प्रॉब्लेम्स आपण इथे घेतलेले आहेत ते प्रॉब्लेम्स पर्टिक्युलरली आपण EOQ-वरच कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स नवीन पाहण्यात आलेत किंवा समजले नाही, तर जसं मी या लेक्चरच्या सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलं की डाऊट क्लिअरिंग सेशनच्या माध्यमातून किंवा मग मेलच्या माध्यमातून किंवा माझ्या व्हॉट्सॲप नंबरच्या माध्यमातून तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि तुमच्या काही क्वेरीज राहतील ज्या अभ्यासक्रमाशी संबंधित त्या सॉल्व्ह करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. तर आजचाही टॉपिक व्यवस्थितपणे व्हिडिओ पाहून समजून घ्या. पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.